ओम शांती. माझं नाव भिकूबाई देशमुख आहे. मी चोपड्या सेंटरवरून मंगला दीदींच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानामध्ये आले. सुरुवातीला लहानपणापासून आईवडिलांचा भक्तिमार्ग होता, तर खूप भक्ती केली. थोडं मोठं झाल्यानंतर सासरी आल्यानंतर मग इथं स्वाध्याय मिळाला. पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित त्या स्वाध्यायामध्ये मी जायला लागले. तर स्वाध्याय करता करता मला बरीच 10-12 वर्ष झाले. आणि असंच गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही रामरक्षा म्हणत होतो. आणि दीदींच्या बाबांनी काय दीदींच्या मनामध्ये आणलं, तर दीदी तिथं आल्या. मंदिरामध्ये आमचा स्वाध्याय चालू होता, रामरक्षा चालू होती. त्याच्यानंतर दीदी आल्या आणि दीदींनी थोडं विनंती केली की मला तुम्हाला काही समजवायचं आहे. आम्ही खूप आनंदाने सांगितलं दीदींना की जरूर समजवा. मग दीदींनी ज्ञान आणि भक्ती याच्यातलं अंतर स्पष्ट केलं आणि म्हणाल्या, माताजी आजपर्यंत तुम्ही जे करत होते ते आणि आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये जर तुम्हाला फरक वाटला, तुम्हाला त्याचं महत्त्व वाटलं, तर तुम्ही मग ओम शांतीमध्ये जरूर या. तर बाबांची कृपा असेल, कल्प पहिले पण झालं असेल, मला खूप आनंद झाला. आणि आम्ही दुसऱ्या दिवशी पण दीदींना बोलवलं. मग दीदींनी चित्रांवर मला समजवलं की असं आहे, आज दिवसपर्यंत तुम्ही असं करत आलात, आता याच्यापुढे तुम्हाला असं करायचं आहे. तिसऱ्या दिवशी 31 मार्च बाबा मिलन होतं मधुबनमध्ये. मी थेट सेंटरला गेले आणि बाबांच्या फोटोच्या समोर बसून सारखं 10-15 मिनटं माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि मला असं वाटत होतं की बाबा मला एवढे दिवस आपण लांब का बरं ठेवलं, मला बाबा लवकर का भेटले नाहीत. मग दीदींनी समजवलं की कोई बात नहीं, ड्रामा में ऐसा ही होना था. तेव्हापासून मला ज्ञान आणि भक्तीचा फरक स्पष्ट झाला. आणि बाबा पण सांगतात की भक्ती पहिली पायरी आहे आणि ज्ञान सर्वोच्च पायरी आहे. मग माझी रेग्युलर मुरली सुरू झाली. रोज दीदी मुरली वाचून त्याचं स्पष्टीकरण समजावून सांगत होते. तसं तसं मला खूप ते पटत गेलं. रेग्युलर मुरली करत करत 10-12 वर्षानंतर, मला 18 वर्ष झाले, तर 10-12 वर्षानंतर मनात काहीच नसताना, घर बांधायची परिस्थितीसुद्धा नव्हती, घरात खूप मोठे मोठे प्रॉब्लेम होते, पण तरीसुद्धा बाबांनी अशी शक्ती दिली की लौकिकचं घर बनलं आणि अलौकिक करता पण एक कमरा तयार झाला. दीदींच्या प्रेरणेमुळे तिथं आम्ही रेग्युलर मुरली सुरू केली. दर गुरुवारी मोठ्या सेंटरला यायचं आणि दररोज, आमचा जो भाग आहे खेड्यासारखा आहे, मजूर वर्ग जास्त आहेत, पण बाबांची आवड खूप असल्यामुळे आम्ही 2 वेळ मुरली करतो. सकाळी जे घरी राहतात ते आणि संध्याकाळी जे शेतातून कामावरून येतात त्यांच्याकरता. तर असा आमचा नित्यनियम चालू आहे. तर बाबांनी ज्ञान आणि भक्तीमधला फरक जो स्पष्ट केला की बच्ची, आज दिवसपर्यंत प्रत्येक मंदिरातल्या मूर्तीला तुम्ही भगवान समजतात, पण भगवान तर एकच आहे. ह्या मंदिरामध्ये ज्या काही मूर्त्या आहेत त्या पुरुषोत्तम संगम युगमध्ये अतिउच्च पुरुषार्थ करणाऱ्या आत्म्यांचं यादगार आहे. तर याचा अर्थ असा की मंदिरामधल्या ज्या मूर्त्या आहेत त्या आमच्यासारखेच भाऊ बहीण आहेत आणि त्यांचं प्रतीक आहे. भगवान एकच आहे बस. बाकी सगळे जे काही आत्मे आहेत ते सगळे महान असू शकतात, पण भगवान एकच आहे. तर असं करत करत बाबांचं ज्ञान खूप बुद्धीमध्ये स्पष्ट होत गेलं आणि मधुबनमध्ये जायचा योग आला. दीदी आम्हाला मधुबनला घेऊन गेल्या आणि मधुबन भूमीवर पाय ठेवल्यानंतर खूप आनंद झाला. आणि असं वाटत होतं की मी इथं पूर्वी पण येऊन गेलेले आहे आणि आज पण माझं भाग्य उजळलं. तिथं मधुबनमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदाच गेलो होतो. दीदीजींनी खूप
बारीक सारीक गोष्टी समजावून तिथले सगळे स्थान आम्हाला पाहायला मिळाले आणि पहिलं बाबा मिलन मधुबनला झालं. त्यावेळेला दादीजी होत्या, गुलजार दादीजी. तर दादीजींच्या तोंडून परमात्म्याचे महावाक्य ऐकायला मिळाले. आम्ही धन्य धन्य झालो. आणि दुसरं असं दीदींनी समजवलं की सगळेच समर्पित नाही होऊ शकत. बाबांचे लाखो बच्चे आहेत, तर सगळे बाबांच्या घरी सेंटरला राहू नाही शकत. तर तुमचं खूप मोठं भाग्य आहे माताजी की तुम्ही घरगृहस्थमध्ये राहून आणि निमित्त बनून जेवढं तुम्हाला येतं समजतं तेवढं तुम्ही समजवण्याचा प्रयत्न करीत आहात. तर काय सांगावं, ज्ञानामध्ये आल्यानंतर भक्ती ही पहिली पायरी आहे, पण ज्ञानामध्ये आल्यानंतर सर्वोच्च शिखरावर बाबाने बसवून दिलेलं आहे आणि खूप आनंद होतो आहे. आमच्या सेंटरला वर्षातून कितीतरी महान आत्म्यांचं आगमन होत असतं. त्यांच्याकडून आम्हाला खूप खूप मार्गदर्शन मिळत असतं आणि आमच्या ज्ञानामध्ये फरक पडत असतो. तर जसं जसं ज्ञानामध्ये फरक पडत जातोय तशी तशी अवस्था उच्च होती जाते आहे. आणि मी स्वतःला खूप महान भाग्यशाली समजते. आम्हाला आमच्या ज्या निमित्त दीदी आहेत त्यांचं पण सगळ्या परिवारावर, असं नाही की फक्त ठराविक नाही, सगळ्या परिवारावर त्यांचं खूप प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमामुळे सगळी आत्मा इकडे आकर्षित होत आहेत. तर असा आमचा हा प्रवास लहानपणापासून भक्ती मार्गामध्ये भक्ती करत करत आता ज्ञानामध्ये येऊन बाबा भेटला. खूप पूर्ण कमाई झाली असं आता वाटतं. खूप समस्या आल्या, पण परमात्म्याने खचू दिलं नाही आणि परमात्म्याबद्दल एक शब्दाचाही, एक अंशाचाही विश्वास कमी नाही झाला. बाबा सांगतात, बच्चे जे काही होत आहे ते तुमचं पूर्वजन्माचं प्रारब्ध आहे, पण भविष्याकरता तुम्हाला आता एकच ध्येय ठेवायचं आहे की मेरा तो एक बाबा, बस, दुसरा नकोय. तर असं करत करत आता आम्ही सगळा आमचा जो परिवार आहे, माना ओम शांतीचे जे आम्ही आत्मे आहोत, तर आमचा ग्रुप खूपच आनंदी खेळीमेळीने वातावरणामध्ये राहून उच्च पुरुषार्थ करत आहोत. मला एकच सांगायचं आहे, मी बहुतेक म्हणजे ज्याला ज्याला समजवण्याचा योग येतो त्यांना मी सांगते की भक्ती आम्ही पण केली होती. काही काही आत्म्यांना असं वाटतं की भक्ती सोडून जर आपण तिकडे गेलो तर काही अघटित तर होणार नाही ना. तसं काहीच नाही आहे. उलट भक्ती ही पहिली पायरी आणि ज्ञान हे सर्वोच्च आहे. अशीच माझी सगळ्यांना विनंती असेल कि भक्ति का ही तो फल है, भगवान मिल गया, बहुत ऊंची बात है. तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. लौकिक परिवारामध्ये पण आणि अलौकिक परिवारामध्ये पण मला खूप समाधान आणि खूप खूप आनंद वाटतो. तर एवढीच माझी आग्रहाची विनंती आहे की जे भाऊ बहीण ऐकतील त्यांना खूप नम्र निवेदन आहे की त्यांनी जरूर ज्ञान मार्गामध्ये येऊन परमात्म्याशी जुडावं आणि आपलं जन्मांतराचं भाग्य बनवावं. ओम शांती.